जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महा टीईटी 2021 ची की पार पडलेली आहे, ज्याचा निकाल लागलेला आहे आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना जे आहे गुड न्यूज म्हणजेच पासिंगची न्यूज मिळालेली देखील आहे। मागच्या बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती की या परीक्षेच्या पास झालेल्या उमेदवारांना त्यांचं जे टीईटीचं सर्टिफिकेट आहे ते कधी मिळणार आहे। तो दिवस आता फायनली येऊन ठेपलेला आहे। त्याविषयी जे आहे ऑफिशियली नोटिफिकेशन प्राप्त झालेली आहे। त्याविषयी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। परंतु सर्व माहिती डिटेल्समध्ये पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया नेमकी काय नोटिफिकेशन देण्यात आलेली आहे। बघा, तुम्हाला स्क्रीनवर एक महत्त्वाची नोटीस आहे। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महा टीईटी 2021 विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र वितरित करण्याच्या बाबतीमध्ये आता ही जी सूचना आहे किंवा हे जे पत्र आहे ते अहमदनगर प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचं आहे। आता त्यांनी काय नेमकं सांगितलेलं आहे ते बघा। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महा टीईटी 2021 चे आयोजन 21 नोव्हेंबर 2021 रोजी करण्यात आले होते। या परीक्षेतील पेपर क्रमांक 1 जो की 1ली ते 5वी वर्गासाठी घेतला जातो आणि पेपर क्रमांक जो 2 आहे जो की 6वी ते 8वी असा असायला पाहिजे होता, परंतु इथे 6वी ते 5वी असं झालंय, ते प्रिंट मिस्टेक आहे। 6वी ते 8वी असं असायला पाहिजे। ठीक आहे, काही गोष्टी ज्या आहे काही गडबडीमध्ये मिस्टेक होत असतात, मग ते शिक्षणाधिकारी ऑफिस देखील मिस्टेक करू शकतो। याचा अंतिम निकाल जो आहे 23 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आलेला आहे आणि हे आपण सर्वांनी पाहिलेलं देखील आहे। आपला स्कोर शीट आपल्याला मिळालेला आहे ऑनलाईन पद्धतीने। आता सदर परीक्षेमध्ये पात्र ठरलेल्या परीक्षार्थींचे प्रमाणपत्र वितरणासाठी शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहमदनगर या कार्यालयामध्ये 29 मार्च 2023 ते 6 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजे शासकीय सुट्टीचे दिवस वगळून, संडे असेल किंवा एखादी जी आहे जयंती पुण्यतिथी असेल तर ते दिवस वगळून उपलब्ध असणार आहे। सदर प्रमाणपत्र ताब्यात घेण्यासाठी उमेदवारांनी आपले शैक्षणिक व्यावसायिक आरक्षण प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, अपंगत्वाचं प्रमाणपत्र इत्यादी मूळ प्रमाणपत्र त्यांच्या छायांकित प्रतीसह समक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे। आता समजून घ्या त्यांनी काय सांगितलंय की 29 तारखेपासून 6 तारखेपर्यंत तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळणार आहे। पहिली गोष्ट, आता तुम्हाला जर का हे प्रमाणपत्र हस्तगत करायचे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, आपले शैक्षणिक डॉक्युमेंट्स, शैक्षणिक म्हणजे की जेवढेही शैक्षणिक डॉक्युमेंट आहेत 10वी 12वी यांचे डॉक्युमेंट्स ओरिजिनल, त्याचबरोबर व्यावसायिक म्हणजे डीएड बीएड, आरक्षण प्रवर्गाचे किंवा जात प्रमाणपत्र, जर तुमचं कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट लागेल, मग कोणतंही असेल ते ओरिजिनल लागेल। अपंगत्वाचं प्रमाणपत्र, जर तुम्ही फिजिकली हँडिकॅप मधून भरलं असेल तर त्याचं प्रमाणपत्र तेही ऑनलाईनचं, इत्यादी मूळ कागदपत्र तर लागणारच आहे। शिवाय त्याच्याशिवाय जे आहे आपल्याला त्याचे झेरॉक्स अटेस्टेड, सेल्फ अटेस्टेड असेल तरी देखील चालून जाईल, ते प्रमाणपत्र, ते जे पूर्ण डॉक्युमेंट्स आहे ते घेऊन प्राथमिक शिक्षण अधिकारी ऑफिसला जायचं आहे। आता याच्या व्यतिरिक्त काय सांगितलंय बघा, उमेदवारांनी खालील कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे त्यांच्या मूळ आणि छायांकित प्रती घेऊन महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 चे प्रमाणपत्र घेण्यासाठी समक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे। आता आणखी इथली जी यादी आहे 7 डॉक्युमेंटची, ती असल्याशिवाय तुम्हाला ते हँडओव्हर करणार नाही सर्टिफिकेट। पहिलं, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेश पत्र म्हणजे तुमचं हॉल तिकीट लागेल, टीईटीचं हॉल तिकीट लागेल आणि लागेलच। त्यानंतर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रिका, जी की ऑनलाईनची जी प्रत आहे आपली, ऑनलाईनची प्रत आपल्याला लागणार आहे। ठीक आहे, ती एक लागेल। त्याच्यानंतर 3 नंबरला आपल्याला जे आहे जीटीएड उत्तीर्ण गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र किंवा बीएड उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि गुणपत्रक हे लागणार आहे। लक्षात घ्या, डीएड वरून भरला असेल तर डीएडचं लागेल, बीएड वरून भरला असेल तर बीएडचं लागेल। म्हणजे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र ज्याला सनद म्हणतो ते दोन्ही गोष्टी लागेल, ओरिजिनल लागेल। त्यानंतर जे आहे आरक्षण प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, जे काही तुमचं आरक्षण आहे त्या आरक्षणाचं जात प्रमाणपत्र, ओपन असेल तर काही गरजच नाही। त्यानंतर दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र लागेल तुम्हाला, दिव्यांगाचे। ठीक आहे, म्हणजे फिजिकली चॅलेंज असेल तर ते प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर माजी सैनिक जर का असेल तर माजी सैनिक असल्याबाबतचा जो पुरावा आहे तो देखील आपल्याला लागणार आहे। त्यानंतर ओळखपत्र काय लागेल, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र। तुम्हाला जर एवढे लागतील का, एवढे नाही, एक लागेल याच्यात।
आधार कार्ड असेल तर बाकीची गरज नाही, आधार कार्ड लागेल किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा निवडणूक ओळखपत्र इलेक्शन कार्ड याच्यापैकी एक ओळखपत्र जरी असेल तरी चालेल. आता काही प्रश्न जे की याच्या व्यतिरिक्त मुलं विचारतील की एखादा असा कॅन्डिडेट आहे जो की जाऊ शकत नाही आणायला स्वतः, मग त्याच्या नातेवाईकांना वगैरे भेटेल का? तर भेटेल, काही प्रॉब्लेम नाहीये, त्याला भेटू शकतं. परंतु हे जे डॉक्युमेंट्स आहेत जेवढे इथं मी मेन्शन केलेले आहेत तेवढे डॉक्युमेंट्स त्याच्याकडे असायला पाहिजे, त्याला ते भेटून जाणार, काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. आता मला माहिती आहे की काही लोकांचे प्रश्न असतील की सर आता माझ्याकडे हॉल तिकीट नाही, माझ्याकडे ऑनलाईनची प्रिंट नाही, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, आता मी काय करू, मग मला प्रमाणपत्र मिळेल का? हे बघा, माझा जर पर्सनल अनुभव तुम्हाला सांगायचा झाला तर काही जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला सहकार्य करणारे अधिकारी वर्ग बसलेले आहे आणि काही जिल्हा परिषदेमध्ये निव्वळ जे आहे तुम्हाला धुडकावून लावणारे या ठिकाणी अधिकारी बसलेले आहेत. जर एखादा ऑफिस हे प्रेमळ अधिकाऱ्यांचं असेल तर ते तुम्हाला ऍडजस्टमेंट करून घेऊ शकेल, परंतु काही अधिकारी जे आहेत तुम्हाला देणारच नाही. त्या ठिकाणी तुम्ही जे आहे तुमच्या परीने त्यांना कन्व्हिन्स करा, है ना, रो धो के अपनी जो बात है वो मनवा लो, वरना और कोई भी रास्ता नहीं है. बाकी हॉल तिकीट आता तुम्हाला कुठूनच मिळणार नाही जर तुमच्याकडे नसेल तर. आता आणखी एक महत्वाची सूचना, हे जे पत्र आहे ते अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांचं आहे. जरुरी नाही की अहमदनगरच्या अहमदनगरच्या शिक्षणाधिकाऱ्यांचं आहे, जरुरी नाही की अहमदनगरच्या शिक्षणाधिकाऱ्यांचं या ठिकाणी पत्र इश्यू झालं म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषदेला हे आलं असेल. शक्यता अशी आहे की आजपासून जे आहे 29 तारखेपासून जे आहे हे प्रमाणपत्र चोहीकडे येतील, पण काही जिल्हा परिषद 2-3 दिवसानंतरही त्यांचे जे प्रमाणपत्र ते वितरित करू शकतो. मग लगेच जे आहे आता समजा मी परभणीचा आहे, परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाला लगेच मी जे आहे 29 तारखेला जाऊ नये, कारण काय होऊ शकतं की परभणी जिल्हा शिक्षणाधिकारीने काय केलं असेल 2-4 दिवस डिले ठेवलं असेल, त्यांचं शेड्यूल बिझी असल्यामुळे. म्हणून जे आहे त्यांना अगोदर खात्री करून घ्या की आमचे जे सर्टिफिकेट आहे ते आलेले आहेत का तुमच्याकडे, तरच जा. थोडंसं जे आहे अगोदर विचार करा, बाहेर फार ऊन आहे त्यामुळे जे आहे आपली फालतूची एक चक्कर त्या ठिकाणी होऊ नये आणि आपल्यालाही मनस्ताप होऊ नये, म्हणून अगोदरच्या तारखेला जे आहे तुम्ही या ठिकाणी फोन करा किंवा आपल्या इतर एखादे नातेवाईक वगैरे संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या गावामध्ये राहत असतील तर त्यांना अगोदर विचारा, कन्फर्म करा आणि त्याच्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी जा. परंतु सर्वच्या सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जावंच लागणार आहे, अन्यथा तुम्हाला ते देणार नाही. आणि हे टीईटीचं सर्टिफिकेट अतिशय महत्वाचं असणार आहे मित्रांनो, कारण पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन जे आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये करायचं आहे त्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस या टीईटीच्या प्रमाणपत्राचं जे सर्टिफिकेट क्रमांक आहे तो देखील त्या ठिकाणी टाकावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते जर का नसेल आपल्याकडे तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती जे आहे संकटांचा सामना करावा लागू शकतो. त्याच्यामुळे जे जे उमेदवार पास झालेले आहेत त्या सर्वांना शुभेच्छा. आपण जा आपल्या आपल्या संबंधित कार्यालयामध्ये आणि आपलं सर्टिफिकेट घ्या. आणि हो, शेवटी जाता जाता एक गोष्ट ही पण सांगेल, तुम्ही रहिवासी कोणत्याही जिल्ह्यामधले असू द्या, परंतु तुम्ही परीक्षा ज्या जिल्ह्यामध्ये दिलेली आहे, परीक्षा ज्या जिल्ह्यामध्ये दिलेली आहे त्याच जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी ऑफिसमध्ये तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळणार आहे. तुम्ही जर का मुंबईचे असाल आणि तुम्ही इकडे परभणीला परीक्षा दिली तर मुंबईला ते मिळणार नाही, तुम्हाला परभणीलाच मिळेल. ही एक गोष्ट लक्षात घ्या. बाकी तुम्हाला सर्टिफिकेटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.